हाय नमस्कार. आज मस्तपैकी अशी मऊसूत आणि मस्त अशी पुरणपोळी बनवलेली आहे पाडव्यानिमित्त. आज पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, त्याआधी मी कशा प्रकारे बनवली आणि सोप्या पद्धतीत कशी बनवली ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मी. आता बघा, ही पुरणपोळी पण हातावर घेते. हे कसंही करा तुम्ही, फाटत नाही, तुटत नाही. फक्त एक ट्रिक वापरा. ते पीठ भिजताना आपल्याला काय टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं. तर चला, हाय नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओला आज खूपच उशिरा सुरुवात केलेली आहे, म्हणजे एडिट करायलाच मला खूप वेळ लागला आहे, त्यासाठी सॉरी. आणि चला, आता किचन ओटा रात्रीच क्लीन करून घेतलेला होता आणि पहाटे 4 वाजता उठले मी. 4 वाजता जी आंघोळ वगैरे करून घेतलं. आणि आता ही 1 किलो डाळ घेतलेली आहे मी. बघा, पूर्ण 1 किलो डाळ घेतलेली आहे, कारण की जावाई, मुलगी, नातवंड सर्व काही आलेली आहे त्यासाठी. तर बघा, आता पाणी टाकून आपल्याला ना धुवून घ्यायची ही डाळ. मी आता इथं मोठी पवालीभर पाणी टाकून घेतलेले. 2 वेळा अशा प्रकारे मी ही डाळ मस्तपैकी धुवून घेतलेली आहे. स्वच्छ घरची डाळ आहे माझी ही. गेल्या वर्षी हरभरे होते ना शेतामध्ये, तर मी शेतात जात नाही, त्यासाठी तुम्हाला मी मागे गेली होती, गहू वगैरे पेरले होते तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. पण आता मी जात नाही शेतामध्ये, त्यासाठी तुम्हाला काहीसुद्धा दाखवत नाही मी शेतातलं. पण जाईल एकदा नक्कीच तरी. तर आता इथे ना पाणी ठेवलेलं होतं मी गॅसवरती. तर बघा, मस्तपैकी पाणी उकळून गेलं. डाळ शिजायला टाकून घेतली. 2 वेळा धुतली होती मी तिला, मस्तपैकी धुवून शिजायला टाकून दिलेली. आणि आता आहे ना 1 किलो डाळला आहे ना बरोबर आपल्याला 2 किलो पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 4 पावशेर. 4 पावशेर म्हणजे 100. आता त्याच्यामध्ये आहे ना बघा, पुरणपोळी आपली मोडायला नको, त्यासाठी आधी तर मोठा चम्मच साखर टाकायची आपल्याला, आणि त्यानंतर तोच चम्मचभर मीठ पण टाकायचं आहे. आपण जसं खिचडी भाजीमध्ये मीठ वापरतो ना, तसा अंदाजाने आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे. आणि थोडीशी मी इथं हळद टाकून घेतलेली आहे, जास्त पण नाही टाकायची हळद. आणि बघा, आणि हे पीठ भिजून झालं का, जेव्हा आपण गहू दळतो ना तेव्हा थोडे 2-4 म्हणजे असं थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे दळायच्या टायमाला. म्हणजे पुरणपोळी तुम्ही कशीही लाटा, कशीही हे करा, अजिबात फाटत नाही. मेथीचे दाणे टाकल्यावर त्याला ना वाक धरलं जातं, म्हणजे फाटत तुटत नाही पुरणपोळी. तर त्याच्यासाठी मेथीचे दाणे तुम्ही नक्की वापरा. दळायच्या टायमाला थोडेसे टाकून द्यायचे. आणि आम्ही आहे ना असं वलून बिलून नाही गहू दळत, सुकेच गहू दळून आणतो. जे काही आपलं चपात्यांचं पीठ असतं ना ते तसंच आम्ही दळून आणतो, त्याच्याच पुरणपोळ्या आम्ही करतो, खूप छान येतात. तर अशा प्रकारे ना मस्तपैकी थोडंसं तेल पण टाकलं होतं भिजताना. मस्तपैकी आपलं पीठ इथं भिजून झालेलं आहे बघा. 1 किलो डाळला 2 किलो पीठ लागतं. तर मी इथं मस्त मोरण्यासाठी ठेवलेले. आणि डाळ बघा आपली मस्तपैकी आता उकळायला लागलेली आहे. तर आपल्याला इथं आता झाकण ठेवून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर मी इथं 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आणि आता आपल्याला आहे ना इथं माठ पण भरून घ्यायचं आहे, कारण उन्हाळ्याचं आणि आमरस पुरणपोळी आहे म्हटल्यावर पाणी तर लागतंच. तर बघा, मी माठ मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतला आणि आता त्याला पूर्णपणे असं भरून घेणार आहे. आता मी इथं आहे ना आमटीचा मसाला काढून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते मी काय काय काढलेलं आहे इथे. बघा, कांदे, लसूण, अद्रक, चटणी आणि मसाला. आपलं मसाल्यामध्ये जिरं असतं, तरीसुद्धा मी इथं टाकणार आहे थोडं जिरं. आता मी हा मसाला आहे ना वाटून घेणार आहे. चला, आपली डाळ शिजली का ते बघूया आपण. आधी मसाला मी साईडला ठेवून दिलेला आहे, त्याचं वाटण करून घ्यायचं आहे मसाल्याचं. आणि बघा, डाळ आहे ना असं बोटाने दाबून बघायची. डाळ खूप छान मस्त अशी मेणासारखी शिजून गेलेली आहे. आता आपल्याला इथं आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा, मी इथं आहे ना चाळणीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे. आता डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे, दाखवते तुम्हाला जवळून. हे बघा, आता मी तुम्हाला बोटाने पण दाबून दाखवते. डाळ आपली किती छान आणि मस्त 3च शिट्ट्यांमध्ये शिजून गेलेली. आणि ही पुरणपोळी ना काय म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल खूप अवघड असते, पण अवघड बिवघड काहीच नसते. तुम्ही फक्त दळायच्या टायमाला थोड्या मेथ्या टाकल्या ना तर पुरणपोळी आपली छान येते. सहज कोणी पण बनवू शकतं. आता मी इथं आहे ना अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर टाकलेली आहे. म्हणजे 1 किलो डाळ आहे ना, तर अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखर मी इथं टाकलेली आहे. तुम्ही थोडं कमी बी टाकणार ना तरीसुद्धा चालेल.
कारण की मी कमी टाकलेलं आहे, मला शुगर असल्यामुळे मी आहे ना पुरणपोळी असं पूर्णपणे झटकून घेते आणि नंतरच खाते. तर बघा इथं आता सर्व काही मिक्स करून घेतलं आहे आणि याला आहे ना पूर्ण असं मॅश होईपर्यंत आपल्याला आहे ना हे पुरण असं घोटून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे जर आपण पावभाजी मेकरने हे केलं ना आपल्याला असं गाळायचं पण काम राहत नाही. पण मी म्हटलं चला आता मोठ्या पुरणपोळ्या करायच्या आहे तर गाळूनच घेते. आपण तव्यावरच्या करतो ना त्याला धकून जातं पण याला गाळावंच लागतं. तर मी बघा चाळणीने मस्तपैकी गरम गरमच गाळून घेते. आणि नाही जर जमलं असं तांब्याने किंवा ग्लासने तर मग हाताने पण तुम्ही करू शकता. मी हाताने पण तुम्हाला करून दाखवते. आता बघा आता थोडं गार झालं का मी हाताने पण करून दाखवेल तुम्हाला. आणि असं तांब्याने पण सहज गाळलं जातं, पटकन गाळलं जातं उलट गरम गरम. तर गूळ आणि साखर मस्त उकडून घेतलेली होती मी. असं जर उकडला ना डाळमध्ये गूळ साखर जर असं उकडून घेतलं ना तर आपली पुरणपोळी 3 दिवस 4 दिवस पण राहते ना तरी पण खराब होत नाही. बघा मी आता हाताने सर्व पुरण असं गाळून घेणार आहे. आणि आता इकडे साईडला आमटी पण करून घेतलेली आहे मी. आणि आपलं जे काही कणिक असतं ना त्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, वरचं सगळं काढून घ्यायचं आणि याच्या बोट्या तोडून घ्यायच्या इथं आमटीमध्ये. खूप छान खूप टेस्टी लागतात. आता आपलं पुरण पण वाटलं गेलेलं आहे, डाळ पण इथं आहे ना, कणिक पण आपली इथं झालेली आहे. तुम्हाला आता मी कणिक कशी घोळायची ती दाखवते. ही आपले कणिक अर्धा तास किंवा 1 तास आपल्याला मोरायला ठेवावी लागते ही कणिक. आणि आधी तर बघा बोटाच्या साह्याने असं तिला मस्तपैकी फेटून घ्यायची आहे. हे बघा असं फेटले का म्हणजे सगळीकडे पुरणपोळी आपली फाटत नाही आणि खूप छान पुरणपोळी मऊ येते. तर असं मस्तपैकी मी तर फेटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हिला ना असं ओढून पण घ्यायची, तुम्हाला दाखवते मी. ते ना माझ्या लक्षातच नाही आलं. ते बघा असं ओढून घ्यायचे असतं त्याला. माझ्या एखाद व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कणिक कशी ओढता असं. हे बघा तुम्हाला थोडी थोडी दिसते ते बघा अशी. आता अशा प्रकारे ना सर्वच कणिक मी अशी ओढून घेणार आहे. पूर्ण कणिक मी अशी ओढून घेतली बघा. मस्तपैकी लसलशीत कणिक आपली होऊन गेलेली. आता आपल्याला आहे ना गोळे तयार करून घ्यायचे. कणिक किती आपली मस्त लयलयात होऊन गेलेली आहे, मस्त मऊसूत. हे बघा असे गोळे करून घ्यायचे. तुमचे जसं छोटं मोठं खापर असेल ना तसे गोळे तुम्ही तयार करा. माझं खापर तर खूप मोठं आहे, मग मी मोठे मोठेच गोळे करते. आणि पुरणपोळी करायला तर माझा हात कोणीच धरू शकत नाही. मला खूप पुरणपोळी करायला आवडतं. आणि आता गोळे आपले मध्ये पोकळ बिकळ असतील त्यासाठी इथं सुपड्यावर जोराने असं थापून घेतलेले आहे मी. सुपड्यामध्ये हे बघा असे थापून घ्यायचे म्हणजे ते पूर्णपणे असे गोळे मस्तपैकी चिपकून जातात. पोकळ वगैरे काही राहत नाही. सर्वच गोळे मी असे करून घेतलेले. तर चला मी आता जाते टेरेसवरती पुरणपोळी करायला. इथं मस्तपैकी आमचं वरती आहे ना काम चालू केलेलं आहे आम्ही. तर टॉयलेट बाथरूम वापरणं होतं, सर्व काम वापरणं होतं. ते काम चालू आहे आमचं. जेनाची स्टाईल बसवायचं. तर म्हणून इथं घाण होती तरी पण मी मस्तपैकी झाडून घेतलं. वरती अशी चटई अंथरून घेतली आणि आता इथं पुरणपोळी करायला मी बसलेली आहे. आज त्या कामवाल्यांना आहे ना नाही सांगून दिलं आम्ही, कारण की आम्हाला पुरणपोळी करायची होती इथं आणि ते आलेच नाही. तर आता बघा किती सारं पुरण भरते मी इथं. किती पण पुरण भरा तुम्ही, जेवढं जास्त पुरण भरलं ना तेवढी मऊसूत पुरणपोळी येते आपली. बघा एवढा मोठा गोळा भरून घेतला मी, तरी पण तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. सगळीकडे असं आपल्याला पुरण आहे ना असं पसरून द्यायचं आहे आणि पूर्ण काठोकाठ पुरण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आणि वरून हे जे काही आपण वरून पातं टाकतो ना ते पण असं पूर्णपणे आजूबाजूने कडीने पूर्ण त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे आपलं पुरण अजिबात बाहेर निघणार नाही. आणि बघा अशा प्रकारे ना हाताने पण असं पसरून घ्यायचं. आणि आता लाटा तुम्ही कसं पण लाटा तरी पण फाटणार नाही. आणि पुरण यानं सगळीकडे पसरायला पाहिजे असं लाटून घेतलेलं आहे मी. तर चला आता असं हातावर घ्यायचं आहे बघा. आणि आपले हे 2 बोटं आणि अंगठा राहतो ना त्याच्या साह्याने असं धरायचं आणि फिरवायचं. हे 2 बोटांमध्ये धरायचं
आपल्या अंगठ्याजवळचे जे 2 बोटं असतात ना त्याच्याने धरायचं आणि फिरवायचं, म्हणजे पुरणपोळी आपली आपोआप पसरते. आता तुम्हाला अजून 2 पुरणपोळ्या मी करून दाखवणार आहे, म्हणजे तुमचं लवकर लक्षात येईल त्यासाठी. तर बघा, ही तर पण तसंच पुरण भरून घेणार आहे मी. आता पलटी मारून देते. थोडंसं ना माझा बोट घुसून गेला म्हणून थोडी फाटून गेली ती. आणि बघा, ह्या 2-4 पुड्या मी आधीच करून घेतलेल्या, खूप छान. तेव्हा आहे ना वरती कोणीच आलेले नव्हतं. नंतर मग मी दीदीला बोलवलं की माझा व्हिडिओ घे म्हटलं. तर मग तिने व्हिडिओ घेतला माझा. आधी माझ्या या टाकल्या गेल्या होत्या एवढ्या पुरणपोळ्या. आता बघा, ही पण अशीच लाटली गेली बघा. पूर्ण पोळपाटभर लाटून घेतली. आणि तुमच्याकडे असं मोठं पोळपाट नसेल ना तर तुम्ही असं परातीला मस्तपैकी रुमाल बांधून घ्यायचा, त्याच्यावर पण खूप मस्त येतात. तुम्ही बघू शकता माझं खापर केवढं मोठं आहे. आणि मी आज आहे ना मस्त सिमेंटचा चुला घेतला वरती मांडण्यासाठी. टेरेसवरती मांडून घेणार आहे मी. तर अशा प्रकारे मस्तपैकी अजून एक पुरणपोळी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. बघा किती मोठी झालेली ही पुरणपोळी मस्त. पूर्ण खापर भरून पुरणपोळी आपली इथं झालेली आहे. जाड जास्त झालेला आहे, मग पुरण जळायला नाही पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकून दिलं. लाकडं इतकी सुकी आहेत ना, बराबर पेटतच आहेत ते. आणि किती लवकर पुरणपोळी पण होऊन जाते बघा. पूर्ण खापर तापून गेलेलं आहे. तर आता ही पुरणपोळी मी काढून घेणार आहे. आता ही तिसरी पण तुम्हाला मी करून दाखवणार आहे. याला पण तसंच लाटून घ्यायचे बघा. तुम्हाला हाताने जमत नसेल ना, असं लाटण्याने लाटून घ्यायचं. आणि अशी चौफेर पुरणपोळी अशी फिरवून घ्यायची, म्हणजे कच्ची राहत नाही, अजिबात कच्ची राहत नाही. आता पुरणपोळी आपले 2 भाग छान शेकले गेले, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता एवढीच पुरणपोळी मी बनवून दाखवणार आहे. याला पण तशाच प्रकारे लाटून घ्यायचं. हे बघा, पूर्ण पोळपाट भरून लाटून घेतली मी ही पण. आता अशा हातावर घ्यायची बघा, असं हातावर थोडी पसरून घ्यायची अजून तिला, आणि अशी फिरवायची बघा. या 2 बोटांमध्ये अंगठ्याजवळ जे 2 बोट असतात ना त्याच्याने असं धरायचं आणि अंगठाचा स्पर्श करायचा. आता टाकून घ्यायची अशी मोठी झाली का बघा. आता शेवटची पुरी होती ही दाखवली तुम्हाला मी. आता बघा, घड्या बिड्या करून आता ठेवून देणार मी. माझी पण एकच राहिलेली आता बनवायची. पण आता शेवटची पुरणपोळी राहिलेली आहे. पण तुम्हाला आता ही एवढी खापरभरची आहे ना तेवढीच दाखवते मी, कारण की व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो आणि ताईंना मग एवढा मोठा व्हिडिओ बघायला आवडत नाही. त्यासाठी म्हटलं आता ही शेवटचीच दाखवते. हे बघा, असं पोळपाटवर ठोकून घ्यायचं, म्हणजे पोकळ वगैरे अजिबात राहत नाही. आता याला पलटून घेते मी.
अशी तुम्ही ती स्ट्री कधी वापरली ना, किती पण मोठ्या मोठ्या तुम्ही पुरणपोळ्या ज्यांना पण येत नसेल ना त्यांना पण येतील. तर चला आता आम्ही अशाच सर्व काही पुरणपोळ्या अशा टाकून घेतलेल्या आहे. तर चला आम्ही आता आहे ना मस्तपैकी घड्या पण करून घेते पुरणपोळींच्या. आणि जर आजूबाजूचे जर काठ असतील म्हणजे राहतातच एवढे तेवढे, तर ते पण आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे मऊसूत पुरणपोळी आपली इथं राहते. हे बघा तुम्हाला दाखवते मी, बघा जवळून दाखवते. खूप छान आणि मस्त पुरणपोळी, अशी लालसर पुरणपोळी ना मला खूपच आवडते खायला. आता सगळ्या पुरणपोळ्यांच्या मी अशा घड्या घालून घेतल्या. हे बघा जवळून दाखवते तुम्हाला. ह्या बघा मस्तपैकी मऊसूत पुरणपोळ्या आपल्या इथं झालेल्या आहे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार ज्या काही ताई त्यांनी सबस्क्राईब करा. अशा मऊसूत पुरणपोळ्या आवडल्या का तुम्हाला पुरणपोळ्या मला नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.